नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच दसरा झाला, दसऱ्याला आपण व्लॉगसुद्धा टाकलेला आणि आता काही दिवसात दिवाळी चालू होणार आहे. असं पण म्हणता येईल की दिवाळी तोंडावर आली आहे अगदी. आणि आपली बघू शकता इथे काहीच तयारी नाही झालेली आहे. कंदील नाहीत, लायटिंग नाही, काय नाही काय नाही. आणि घरातून पण लय शिव्या पडायला लागल्यात, कधी लावणार कंदील, कधी करणार लायटिंग. तर म्हटलं चला आत्ताच जस्ट काम संपवलं आहे आणि आता मग पहिलं डायरेक्ट पटपट लायटिंग करायला घेऊया. आणि घरात आपल्या बनतोय फराळ मस्तपैकी. माझा सर्वात फेवरेट आयटम आहे दिवाळीच्या फराळामधला, जो की आहे अनारसे. चला तर बघूया कशी तयारी चालू आहे त्याची. आणि या इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी खुसखुशीत अनारसे बनलेले आहेत. आणि मोस्टली आपल्या सातारच्या साईडला अनारसे वगैरे लोक जास्त बनवतात दिवाळी फराळात. अदरवाईज दुसरीकडे कुठे नाही. पण या दिवाळीत मी एक गोष्ट मिस करणार आहे, नानकेटं. जे काही आपण लहानपणी वगैरे बरेच खायचो, म्हणजे आपल्या आईसोबत वगैरे जायचो नानकेटं बनवायला, बेकरीमध्ये लाईन लावायचो मस्त. तर एक नॉस्टॅल्जिक फील होता, तो यावेळेस थोडा मिस करणार आहे. तर चला आपण आपल्या कामाला लागूया. आणि इथे मम्मी तिचं काम करते, तर तिचं संपायच्या आधी आपलं काम झालेलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यात पहिलं आपण चालू करूया काम आपलं हॉलपासून. आणि हा पसारा मला सगळ्यात पहिला सगळा उचलून ठेवायचा आहे. तुझा पसारा उचलून ठेव, चल उचल उचल. हां चल, पटपट उचलून ठेव, सगळं भरून ठेव सामान तुझं. आणि विंडोमध्ये एक बॉक्सेस काय जुने पुराणे कसले असतील सामानाचे ते पहिले साफ करून टाकतो. इथे काय भंगार प्लॅस्टिक बिस्टिक आम्ही इथे जमा करून ठेवतो एकसाथ. म्हणजे कसं एकदाच भंगारवाल्याला दिलं तर काय जास्त पैसे नाही, 10-15 रुपये येतात, पण ॲटलिस्ट ते रिसायकलिंगमध्ये तरी जातं कचऱ्यात जाण्यापेक्षा. फर्स्ट टाईमच यावर्षी हे सगळं काम करून घेतलं आहे. इथे जरा स्टोरेज वगैरे क्रिएट केलं आहे, त्यामुळे इथं व्यवस्थित यावर्षी मस्त असं कंदील आणि लायटिंग करता येणार आहे. अदरवाईज आम्ही जे काय करायचो ते बेडरूमच्या विंडोलाच करायचो. तर चला मग मस्त. आणि आजकाल दिवस एकदम छान वाटतं आहे, बघा ना किती प्लेझेंट वातावरण दिसतंय. एवढ्या अशा आपल्या डेकोरेशनच्या पिशव्या आहेत, सगळ्या लायटिंग काय माळा वगैरे. हां ओके. आणि इथे काय हे पंत्या वगैरे सगळं ठेवलेलं आहे. ह्याच्यात पण एक लायटिंग आहे. तर आता बघूया, ह्याच्यातल्या 2-3 लायटिंग आहेत, ते डिसाईड करू कुठली लायटिंग लावायची आणि त्याच्या अकॉर्डिंगली करूया. यावेळी आहे ना बऱ्याच गोष्टी मी अपग्रेड केल्या आहेत, जसं की ही लायटिंग लावायला नेहमी रश्शी किंवा सेलोटेप वगैरे काही यूज करायचो, तर यावेळी मी हे झिप टाय मागवलेत ऑनलाईन आणि तेच वापरून आता लायटिंग लावणार. काम करतो आणि ही पोरगी अजिबात काम करून देत नाहीये, अजिबात काम करून देत नाहीये. हाव काय हाव काय हां फटके देऊ काही, हां फटके देऊ. आता कशा प्रयत्नानंतर आपली ही लायटिंग झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मला जरा अजून कमीच वाटते यार लायटिंग, एवढा असं काय उजेड येत नाही आहे. बरीच मोठी खिडकी आहे ना आपली, त्याच्यामुळे आता मे बी अजून उजेड आहे, त्यामुळे एवढं लायटिंगचा जो इफेक्ट दिसत नाही आहे. आपण थोडा अंधार झाल्यानंतर बघूया. मी नॉर्मली तर सगळं टाय करून ठेवलेलं आहे इथे, असं बघू शकता तुम्ही. पण ही जी वरची लाईन आहे ती अशीच जरा फक्त अडकवून ठेवली आहे. बघू आता कोणी काय आउटपुट दिलं थोडंफार. इथे इथे गर्दी कर, इथे गर्दी कर अशी लायटिंगची. वरती एवढं काय मला असं वाटतं वरती इथे ह्या पोर्शनमध्ये एवढी गरज नाही, कारण का हा पोर्शन नेहमी फ्रेममध्ये येईल. असं आपण इथून जर फोटो वगैरे काढला तर हा जो फ्रेम दिसतोय ना तो नेहमी आपल्या पिक्चरमध्ये येईल. तो त्याच्या अकॉर्डिंगली जरा इथे आपण त्या माळा फिरू शकतो. आता कंदील लावायचा आहे, पण सीन असं आलं आहे की इथे आपला 3 पिन आहे आणि होल्डर नाही आहे. माझ्याकडे जो आहे
कंदीलचं ते हे असं होल्डरवालं आहे, तर आपल्याला इथे 2 पिनमध्ये कन्वर्ट करून पहिलं आणावं लागणार. चला तर पहिलं ते करूया आणि मग कंदील लावायला घेऊया. तर तुम्ही विचार करा असाल की क्लिपमध्ये सडन चेंज कसा काय आला एवढा. तर आता हा आहे नेक्स्ट टू नेक्स्ट डे. आधीची जी तुम्ही क्लिप बघितली ती परवाची होती. ॲक्च्युली परवा आपण जेव्हा काम करत होतो ते आपलं ते कंदीलचं वायरचं होल्डर वगैरे खराब झालेलं, त्याच्यामुळे ते आपण तिथे सोडलं. आणि त्यानंतर नेक्स्ट डे ते होल्डर वगैरे सगळं आणलं. विचार केलेला की आता लावेन लायटिंग वगैरे कंदील वगैरे कंप्लीट करेन. पण जो पाऊस आला ऐन दिवाळीच्या टायमाला, त्याच्यामुळे सगळं राहून गेलेलं. तर आता पाऊस पण नाही काय नाही, मस्त एक काम बिम झालेलं आहे. मी सगळं पॅकअप करून ठेवलेलं आहे. लॅपटॉप बंद केला आहे. आता 6 वाजलेत. तर पटपट आपलं जे पेंडिंग काम आहे ते कंप्लीट करूया आणि आज तरी आपली लायटिंग बाबा एकदाची लागली पाहिजे. तर चला मग इथे बघा लायटिंग अशी इथे ठेवलेली आहे. लायटिंग लावूया, नंतर मग सगळे दिवे वगैरे पण लावून छान असं रोषणाई येईल इथे. चला. आणि अशा प्रकारे आपली लायटिंगसुद्धा पूर्ण झालेली आहे. वा वा वा, एक नंबर. आता कसं झगमगाट झगामगा माझ्याकडे बघा. असंच आपल्याला जरा लायटिंग पाहिजे होती. ती आधीची लावलेली निळी निळी ती बरोबर नव्हती दिसत. आणि बाहेरसुद्धा हॉलमध्ये व्यवस्थित झालेलं आहे. इथे बघ मस्त. आता एक कंदील लावलं त्याच्यामुळे जरा जास्त उजेड येतोय, छान वाटतंय. अरे यार तो बॉक्स, हे मम्मी तो बॉक्स कधी टाकणार आहेस तू? आणि आपली वसुबारसची पूजा सुद्धा झालेली आहे. तर आज आपल्याकडे बनणार होत्या करंजा आणि मस्त आहे की आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि मी जेवत होतो तोपर्यंत इथे आमच्या घरच्यांनी करंजा सगळ्या लाटून बिटून त्याच्यात सारण भरून तळायला पण घेतल्या. इथे बघू शकताय तळलेल्या आहेत आणि इथे अजून तळायचे. जास्त नाही केल्यात. आम्ही काय सध्या सगळेजण आमच्या घरी डाएट कॉन्शियस आहेत, त्याच्यामुळे कमीच जो काय फराळ केला आहे तो एकदम लिमिटेडच आहे. तर आज आहे धनोत्रयोदशी आणि तुम्हा सर्वांना धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आज सॅटर्डे, सुट्टी नाही आहे, जसं वर्किंग आहे पण सुट्टीच म्हणा, आपण सुट्टीच कन्सिडर करूया. तर आता जातो आम्ही खाली जरा खरेदी करायला. काय काय घरात आज ते धनोत्रयोदशीची जी पूजा वगैरे करतात त्यासाठी काय खरेदी करायची असते, ते सगळं सामान वगैरे घ्यायला जातो आम्ही. आता बायकोसोबत शॉपिंगला यायचं म्हणजे नुसतं इकडे तिकडे चाला फिरा काय करा. तर आत्ताच आलो आहे खाली जाऊन आणि आमच्या घरी आज एकदम फुल कलाकृती चालू आहे. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा. धनोत्रयोदशीची जी पूजा करणार आहे ते आम्ही आज खालूनच ते छोटे छोटे असे मडके आणलेले आहेत, त्याच्यात ते धान्य वगैरे ठेवणार आहे. त्याला आता रंगकाम करायचं चाललेलं आहे. आणि आज यावर्षी फर्स्ट टाईमच आम्ही असं, अदरवाईज रेडीमेडच सगळं असतं नेहमी. आणि यावर्षी जरा वेळ आहे ना, खूप पुष्कळ वेळ आहे ना तुझ्याकडे. मग त्याच्यामुळे इथे चाललं आहे काम. तर चला, हे झालं की जेवायचं आणि आज चकल्यांचा प्रोग्राम आहे, ते या नक्की चकल्या करायला. ज्या स्पीडने काम चाललं आहे, या वर्षीच्या धनोत्रयोदशीला होईल का पूर्ण? हां, जनता जवाब चाहती है, बोल पटकन. हां, टिप्पणी देणं खूप सोपं. काय 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 बोलली? मराठीत काहीतरी बोलली, बोल. मला नाही बोलायचं. चकल्यांची तयारी आपली चालू झालेली आहे. इथे बघू शकता, या इथे मस्त अशा खुसखुशीत चकल्या रेडी पण आहेत आणि काही चकल्या इथे मस्त या कढईत तळायला ठेवलेल्या आहेत. मी फक्त आता व्हिडिओसाठी ॲक्टिंग करतोय. खरं तर हे सगळं काम माझी मम्मी, बहीण आणि मी फक्त इथे. तू कशाला करतोय? आलं ग दाखवायला मी चकली करतोय असं दिसलं पाहिजे ना.
तर या फराळाला सगळ्यांनी, आता हा लास्ट आहे ना आपलं, झालं ना, बाकी सगळं आमचं फराळ करून झालेलं आहे. चला मी जातो बाहेर, उगाचच माझी लोडबोड नको इथे. आणि त्याचबरोबर आपलं इथे जे काम चालू होतं त्याच्यात अजून काही प्रगती झालेली नाही, नाही म्हणजे झाली आहे बरेच. हे सगळे आता हे मडकी रंगून झालेत, हे 2 कम्प्लीट आहेत. हे लास्ट आहे ना, फायनल स्टेजवाले आहे ना, का त्याच्यात अजून काय ॲडिशनल येणार आहे? अच्छा अजून येणार आहे का? ठीक आहे, म्हणजे सेकंड लास्ट स्टेपला आहे, त्यामुळे अजून अर्धा एक तासात होऊन जाईल ते. तर आता झोप आली आहे भयंकर. आता बसलो इथे मस्तपैकी, आता झोपतो जरा तासभर. कारण का तासाभराने आपल्याला जायचं आहे स्काय सिटी मॉलला. आणि एक तसं तर शॉपिंग माझी ऑलरेडी झालेली आहे, पण विचार करतो एखादी ट्राउझर वगैरे काहीतरी असं, एक चिनोस टाईप फॉर्मल पॅन्ट नव्हती माझ्याकडे, तर ती एक घ्यायची म्हणतो आहे. सर तुम्हाला तिकडे सुद्धा मी घेऊन जातो, चला. तर आता आम्ही आलो आहोत शॉपिंगला स्काय सिटी मॉलमध्ये. तर झालेली आहे आमची शॉपिंग. दाखव रे आपली पिशवी. आणि कसे एकदम क्विक शॉपिंग असते आपली. किती वेळ झाला, आपण 4:30ला आलेलो आणि 5:30 वाजता आता आम्ही निघालो सुद्धा घरी जायला. छान आहे, तुम्ही ट्राय केलं पाहिजे. मॅक्समध्ये कपडे घेतले पाहिजेत. काय म्हणतो सिद्धेश? स्वस्त आहे. आणि भाईला तर काय डिस्काउंट भेटलंय. त्याचं ATM होतं, डेबिट कार्ड, SBIचं क्रेडिट कार्ड, त्याच्यावरती त्याला 2,000 ऑफ होते आणि त्याच्यानी 2,000ची शॉपिंग केली. 3 रुपये फक्त एक्स्ट्रा भरायला लागलेले. आता तो आम्हाला 2,000ची पार्टी देणार आहे. त्या दिवशी माझ्यासोबत किस्सा झालेला. आलेलो आम्ही इथेच आणि बेसमेंट 1 का 2मध्ये कुठेतरी पार्किंग केली आणि आम्ही तो नंबरच नाही बघितला आणि जवळजवळ 40 मिनटं मग आम्ही गाडी शोधत बसलेलो. पण फायनली मिळाली 40 मिनटानंतर. तर आता नेहमी लक्षात, त्याच्यानंतर 2-3 वेळा आलो आणि लक्षात ठेवलं की ह्याचा फोटो काढून घ्यायचा पहिला, मगच गाडी सोडून जायचा. चला आता इथे आहे गाडी आपली, जाऊया घरी. या इथे तयारी चालू आहे आणि इथे मॅडमनी बघा काम कसं वाढवलंय. केवढी पावडर लावली आहेस ग? हा शेंबूड येतोय ना? हा इकडे केवढं कपडे खराब केले. हे काय आहे? हा सॉरी बोल. हो चल नीट पुसूया, चल आपण. तर छान अशी आमची तयारी इथे चालू आहे. हे बघा मस्त आहे. पटपट संपवतो तयारी. ब्लॉगच्या चक्करमध्ये बोलेल माझा काय मदत नाही करत आहे. पहिलं काम करूया, चला. आता तू शॉर्ट कट केले सातिश, ते असं सोडू का मग त्याला? मग मी तुला बोलत होतं ना. लीव इट सोड. थांब ना. बस 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 बस. ठीक आहे. आता जरा इथून एक आपल्याला हवंय, सो मोठं घेतो जरा. पकड तिथे पकड. हा बस बरोबर. थांब आता लय पैसे आले वाटतं. बस थांब, बस झालं. आता नको. आता फक्त तिथे खाली कॉइन्स हे कर. अशा पेपरचाच हे ठेव आणि त्याच्या ते ठेवलं बस झालं. खूप अवघड आहे हे सगळं करणं म्हणजे. आवी इकडे बघा. ए मामा, काय रे बाबा? बोला. धनोत्रयोदशी म्हणजे काय रे? धनोत्रयोदशी म्हणजे ओवी ऐक, आता मी तुला सांगतो.
ऐक हा हे बघ, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं की नाही, तेव्हा भगवान धन्वंतरी यांची प्राप्ती झाली होती. ठीक आहे. आणि भगवान धन्वंतरी यांनी आपल्याला म्हणजे आपल्या जगाला आयुर्वेद दिला. त्याच्यामुळे आपण दरवर्षी धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा करतो. आता ह्याच्यात लोकांचा हा बरं ऐक, आता पुढचं आहे. ह्याच्यात लोकांचा गैरसमज काय झालेला की धन म्हणजे लोकांना वाटायचं की काय पैसा रिलेटेड गोष्ट आहे, पण तसं नाहीये. धन्वंतरीची पूजा आपण धनासाठी म्हणजे एक आपलं शरीर सुद्धा आपलं आरोग्य सुद्धा एक धनच आहे ना, त्याच्यामुळे धन्वंतरीची पूजा करतो. ठीक आहे. आणि लक्ष्मीपूजनला आपण समृद्धीची पूजा करतो. समजलं? ओके, थँक्यू बोल आता. तर अशा प्रकारे आपली झालेली आहे पूजा वगैरे, सगळं झालेलं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जी काय धनत्रयोदशी बद्दलची माहिती आहे ती आता मी पण काय कुठे शोधायला गेलो नव्हतो. मला पण जे यूट्यूबवर किंवा काय इतर सोशल मीडियावर काय माहिती भेटली त्याच्यातून मी गोळा करून आणली. जर ह्याच्यात माझं काय चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून मला ते करेक्ट करा. तोपर्यंत भेटू लवकरच पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. टाटा बाय बाय. शुभ दीपावली तरी बोल.